भिगवणमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। तिथे आता गोपीचंद पडळकर हे पोहोचलेले आहेत। भिगवणमध्ये आई आणि भावाच्या समोर त्यांच्या डोळ्यात तिखट टाकून मुलीचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। भिगवणमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आता गोपीचंद पडळकर या ठिकाणी दाखल झाले। आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी हा मोर्चा या ठिकाणी काढलाय। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, काही वेळापूर्वीच त्या मुलीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आणि तिने स्वतः आपण निघून गेल्याचं म्हटलेलं आहे आणि इथे आता हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। पडळकर या ठिकाणी पोहोचलेत, संग्राम जगताप या ठिकाणी पोहोचले। निश्चितपणे निखिल, आपण पाहिले की खरं तर काल सायंकाळच्या सुमारास ही घटना जी आहे ती घडलेली होती। खरं तर त्या मुलीच्या कुटुंबियांनी असा दावा केलेला आहे की आमच्या मुलीला या ठिकाणी रस्त्यात अडवून आमच्या डोळ्यात चटणी टाकून या ठिकाणी तिचं अपहरण केलेलं आहे आणि कालपासून ही मुलगी जी आहे ती या ठिकाणी बेपत्ता आहे आणि तिचं अपहरण करण्यात आल्याचा दावा जो आहे तो कुटुंबियांकडून केला जातोय। पण त्याच्याच निषेधार्थ या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्याचबरोबर संग्राम जगताप हे दोन्ही आमदार जे आहेत त्या ठिकाणी भिगवण पोलीस स्टेशन बाहेर पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो त्यांच्यासोबत दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी पडळकर जे आहेत ते या कार्यकर्त्यांना देखील संबोधित करणार आहेत। मात्र या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यापूर्वी या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन या पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा जी आहे ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये करणार आहेत आणि त्यानंतर हिंदू जन आक्रोश मोर्चाला जे आहेत ते संबोधित करणार आहेत। आपण पाहतोय खरं तर भिगवण पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून हे कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि आरोपींवर कारवाई करावी ही प्रमुख मागणी जी आहे सर्वच या समर्थकांकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळते। खरं तर काल सायंकाळी 4च्या सुमारास धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 24 तास उलटल्यानंतरही अद्यापही आरोपी जो आहे तो अटकेत नाही आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी हे सर्व हिंदू जन आक्रोश मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत, समर्थक जे आहेत या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो भिगवण पोलीस स्टेशनवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि संबंधित जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करा आणि आमच्या मुलीला सोडवा अशी मागणी जी आहे ती या आंदोलकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। तर आपण पाहिलं की काही वेळापूर्वीच या तरुणीने एक व्हिडिओ जो आहे केलेला आहे आणि त्यामध्ये मी स्वतः मर्जीने या ठिकाणी आल्याचा कबुली जबाब जो आहे तो या व्हिडिओद्वारे तिने दिलेला आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशनवर आले आहेत आणि आपले मागणं जे आहे ते या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या भिगवण पोलीस स्टेशनच्या गेटमध्ये या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी देखील या ठिकाणी घेतली जाते। आपण पाहतोय खरं तर काल 4च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर आता 24 तास उलटून गेले तरी या तरुणीचा शोध अद्याप लाभलेला नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी हा जमाव जो आहे तो संतप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी आता ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे दोन्ही आमदार जे आहेत ते या ठिकाणी या मोर्चाला संबोधित आता करणार आहेत आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आम्हाला न्याय द्यावा, आमची मुलगी आम्हाला परत द्यावी आणि आरोपींना तात्काळ अटक करावी ही प्रमुख मागणी घेत या ठिकाणी हे सर्व पदाधिकारी आता या ठिकाणी भिगवण पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो आता पोलीस स्टेशनच्या गेटवरती आलेला या ठिकाणी धरणे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी गोपीचंद पडळकर नक्की काय मार्गदर्शन करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले पाहायला मिळतात। खरं तर गेल्या 4 ते 5 तासांपासून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या भिगवण पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये थांबलेले पाहायला मिळाले आणि काही वेळापूर्वीच आता आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हे दोनही आमदार जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते नक्की आता काय भूमिका मांडत आहेत, कार्यकर्त्यांना काय संबोधित करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो आता भिगवण पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच भिगवण मधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की पडळकर आणि जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे।
मुलीच्या अपहरणाचा आरोप या ठिकाणी करण्यात आला, मात्र त्या मुलीने एक व्हिडिओ या ठिकाणी जारी केलाय. त्यामध्ये अपहरण नाही, स्वतः मुलासोबत गेले अशी कबुली मुलीनं या व्हिडिओमध्ये दिली आहे. मात्र त्याआधीच भिगवणमध्ये आंदोलन करण्यात आलंय. भिगवणमध्ये बंद देखील पाळण्यात आला आणि त्यानंतर हिंदू जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप या ठिकाणी दाखल झाले. मी वैष्णवी राजा आठवडे. मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आले. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसाने त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी टोळ्या बाजून घेऊन गेले. मी माझ्या मर्जीने आले.